मनोज नायकजी यांची तयारी आहे आणि रणनीती असते जी लोकसभे निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये एक रणनीती आखावी लागते. ती रणनीती काय असेल ते आता वेळेवरच कळेल. पण खूप होप्स आहेत की येणाऱ्या 4 तारखेला काहीतरी रिझल्ट त्यांचा चांगला लागेल असं त्यांनी म्हटलं आणि पेढे खायला आपण नक्की येऊ असं त्यांचं म्हणणं आहे. तर नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आज अजून एक नवीन इंटरव्ह्यू आपल्यासमोर घेऊन येत आहे. लोकसभेची निवडणूक आता आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच माध्यमातून देशात, राज्यात सगळीकडे दुसऱ्या टप्प्याचं मतदानसुद्धा आज 26 तारखेला झालेलं आहे. तर आज आपण एक उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत की कशा पद्धतीने ही उत्तर पश्चिमची निवडणूक आपण लढणार आहात. तर आज माझ्यासोबत आहेत मनोज नायक जी. मनोज नायक जी, आपका हार्दिक स्वागत है. बहुत बहुत धन्यवाद अतुल जी. मनोज जी, आता मला सांगा की उत्तर पश्चिम जिल्ह्याची निवडणूक आहे. आपण नेहमी प्रत्येक निवडणूक ही लढवता, मग ती विधानसभेची असो, लोकसभेची असो, आणि प्रत्येक मागची विधानसभा पण तुम्ही लढवली होती. प्रत्येक निवडणूक लढवायची, काय विशेष साहेब, काय सांगाल? नाही तसं काय नाही. प्रत्येक म्हणजे मी 2019ला अपक्षमध्ये होता आणि आत्ता ते राईट टू रिकॉलमध्ये मी 2022ला आमदारचा चुनाव लढलेला आहे आणि सध्या लोकसभाचे ते आमची पार्टीच्या विस्तारत आहे, संपूर्ण भारतमध्ये इलेक्शन लढतील. त्याप्रमाणे आत्ता उत्तर पश्चिममध्ये कॅन्डिडेट होते तर पार्टीच्या सपोर्ट पार्टीचे विचार आले की बाबा तुम्ही आत्ता हे जिम्मेदारी घ्या, तर मी लढतो त्याच्यामध्ये चुनाव. मग आपली जी पार्टी आहे ती राईट टू रिकॉल पार्टी आहे, बरोबर आहे? बिलकुल. हां, तर ही मला आत्ता लक्षात आलं की राईट टू रिकॉल पार्टीच्या माध्यमातून मागे पण आपण तेच निवडणूक लढवला होता. पण मला एक सांगा मनोजजी की ज्या पद्धतीने तुमची ही जी पार्टी आहे ही खरं म्हणजे ही लोकांपर्यंत अजूनपर्यंत नावही माहीत नाही असं मला काय काय शेवटी शिवसेनासारखे, BJP सारखे मोठे मोठे काँग्रेससारख्या पक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, लोकांपर्यंत पोचायचं आहे, प्रचार करायचा आहे. तर ही राईट टू रिकॉल पार्टी नेमकं आहे तरी काय आणि कशा पद्धतीने ही कार्य करते आणि कुठे कुठे करते, हा विषय महत्त्वाचा आहे मनोजजी. बघा साहेब, आधी तर तुम्हाला मी सांगतो आता भविष्यात हां. देशात नवीन पार्टी येणार आहे, हां त्याची संभावना कमी आहे. हां कारण काय, आता मोठी जी पार्टी आहे, शिवसेना असो, BJP असो किंवा काँग्रेस असो, हां आता हे 4-5 पार्टीमध्ये संपूर्ण देशाची ती पार्टी आहे. तर नवीन पक्ष आता कोणी पण नवीन पक्ष रजिस्ट्रेशन करणार आणि इलेक्शन लढू शकतो, त्याची कल्पना आत्ता विसरून जावा. कारण आता लोकांनी इलेक्शनमध्ये एवढी सिस्टम सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेली आहे की तुम्हाला सगळे फुलफिल करायला ते हारणार आणि लढू शकत नाही. पण 2017ला राईट टू रिकॉल रजिस्ट्रेशन झालेली आहे नॅशनल वाईज. आता मी संपूर्ण भारतात इलेक्शन लढतो त्याच्यामध्ये. ओके. तर आता तुम्ही जे म्हणताय की राईट टू रिकॉल पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते, तर फक्त तुम्हीच उमेदवार आहात की महाराष्ट्रात, मुंबईमध्ये अजूनही उमेदवार आहेत? कसं काय, म्हणजे किती उमेदवार आहेत किंवा तुम्ही एकटेच लढताय? नाही आम्ही 6 उमेदवार, म्हणजे पूर्ण लोकसभा जेवढी पण 6-7 मध्ये मुंबईच्या? हां, मुंबईच्या सगळे लढवणार आहात? सगळे ठिकाणी ओके, आम्ही लढतो. अच्छा. सगळ्या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट ऑलरेडी आहेत. UPला आहे, दिल्लीला आहे, संपूर्ण देशभरात. ओके. आणि ह्या पार्टीचा विस्तार चालू आहे. आणि आमचे जे राहुल चिमनभाई मेहता जे आहे अध्यक्ष, ते IT स्पेशलिस्ट आहे आणि त्यांनी CA पण आहे, ॲडव्होकेट कम आहे. तर ते आमचे लक्ष आहे की आम्ही GST रिजेक्ट करून ओपन लँड टॅक्स लावा. कारण काय, देशात भरपूर लँड ओपन पडलेली आहे ज्याच्यामध्ये काय कारोबार नाही. ओके. गव्हर्नमेंट त्याला 95 इयर लीजसाठी ते टाकते, त्याच्यामध्ये मोठी पैसे येते आणि त्याच्यामध्ये घोटाळा असते. तर आमची डिमांड आहे, कोणी पण असो सेंटरमध्ये, ते तुम्ही 25 इयर्ससाठी तुम्ही लीज करा. ओके. आणि जेवढी पण तुमची खनिज संपदा आहे त्याच्यामध्ये 50%, आपल्या संविधानमध्ये पण आहे, तरी 50% देशात वाटप करा. तुम्हाला 80% लोकांना तुम्ही 80 करोड लोकांना तुम्ही राशन पोचवतेस. अहो तुम्ही हे व्यवस्था करा ना. आणि GST रद्द करा, ओपन लँड टॅक्स आहे, एज्युकेशन फ्री करा. आणि आमची एक प्रमुख मुद्दा आहे वोट वापसी, राईट टू रिकॉल. म्हणजे जे पण आता जे जिंकून जिंकले 5 वर्षासाठी आम्ही त्याच्या काय करू शकत नाही, कोणाची कंप्लेंट आली. बरोबर आहे. आणि यांची कंप्लेंट एक संबंधित विभाग त्याच्यामध्ये स्टेब्लिश असते, भारतीय डाक विभाग आहे,
आणि तहसीलदार आहे, त्याच्यामध्ये आम्ही जाऊन त्याच्या जे जितलेल्या व्यक्ती आहे त्याच्यावर कारवाई करायच्यासाठी 10% लोक तिकडचे कंप्लेंट करणार. मग त्याचे ते 15 ते 20 दिवसमध्ये त्याला त्यांची कंप्लेंट सॉल्व्ह करायला लागतील किंवा त्याला बाहेर काढायचे ऑप्शन आहे. म्हणजे right बघा to सगळ्यात recall. मोठी गोष्ट तुम्ही हे म्हणताय की एकदा जर उमेदवार निवडून आला की तो दावेदार होतो 5 वर्षाआधी, बरोबर आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो की ह्यांचं कसं म्हणणं आहे की ह्यांची पार्टी काय म्हणते की एखादा उमेदवार जर निवडून आला आणि त्यांनी काही चूक केली, तुम्हाला वाटलं की सदर व्यक्ती आहे उमेदवार हा जो निवडून आलेला आहे तो काय करत नाहीये, तर आपण त्याचा विरोध करू शकतो आणि त्याला आपण बायकॉट करू शकतो. बायकॉट अरे करू लई शकतो. मोठी वोट गोष्ट आहे. वापसी, वोट वापसी हां. आमचा एक सिद्धांत आहे. आणि हिंदू रक्षा बोर्ड जेवढे पण मंदिर आहे, तुम्ही का ख्रिश्चनसाठी तुम्ही स्पेशल पॅकेज दिलेलं आहे का गिरजा, एका आपल्या जातीसाठी. हां. चर्चसाठी, हां, हां. मुस्लिमला तुम्ही दिलेले मस्जिद त्यांचे काय हां, बरोबर, सरकारचे बरोबर. कंट्रोल हां, नाही. हां. अहो आमच्या मंदिरमध्ये काय कंट्रोल तुम्ही करते ते आमच्या हिंदू रक्षा बोर्डमध्ये सगळे मंदिर एकत्रित येणार आहे. जे पब्लिक जे नियुक्त करणार आहे ते मंदिरचे मठाधीश असणार आहे. त्यामुळे ते पण हिंदूच्यासाठी सनातनसाठी ते काय पण करू शकतो ना. एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, हे करू शकते. तुम्ही बोलते की हिंदूच्या मंदिर काय करत नाही, अरे करणार कुठे, त्यांचे पैसे तर सरकार घेऊन जातील. तर आमची मागणी आहे, आमची पार्टीमध्ये हे कानून आहे, हिंदू रक्षा बोर्ड हे आम्ही स्थापित करतो त्याच्यामध्ये. म्हणजे मनोजजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवणार असं म्हणताय तुम्ही? नक्की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. नक्की. मग ज्या पद्धतीने आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदीजी विषय घेऊन पुढे चाललेले आहेत, यांचे विषय तुम्हाला मान्य नाही आहेत का? तुमचं काय मत आहे म्हणजे या नाही, विषयाला धरून? नरेंद्र काय मोदी कसं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन तुकडे तुकडे जर पडले तर मग निवडणुका कशा होणार? साहेब बघा ना, तुम्ही हिंदू बोलले की तुम्ही एकच पार्टी हिंदूसाठी राहिली तसं तर बोलू शकत नाही. येस, ओके ओके. जेवढे पण लोक आहे भारतात, इतिहास गवाह आहे, चाहे मुस्लिम असू दे, भारतचे जेवढे लोक आहे सगळे हिंदू आहेत. ते कन्वर्जन झालेले, संस्कृत आपलं हे सनातनची वृद्धी झालेली आहे. बौद्ध आहे, सिख हां, आहे, सगळे जैन आहे, जाती धर्म सगळे आपले झाले. त्याच्यामध्ये गेले. हम्म. पण मी 30 वर्षापासून एक राम मंदिर मला भेटलेले आहे, तर की त्याचे क्रेडिट भले नरेंद्र मोदीला जातो, पण 30 वर्ष लागली ना. आता आपले हे कृष्ण मंदिर कधी येणार आहे? अजून 30 वर्ष. मग राहायला काय सिस्टम आहे हिंदूसाठी? नाही पण बरेच कॉरिडॉर्स वगैरे पण झालेत त्या पद्धतीने बघायला गेलो होतो आपण, म्हणजे या 10 तसं वर्षात आहे, काम झालेलं आहे असं. डेव्हलपमेंट झालेले आहे साहेब. हां, पर तुमचे हे नोटबंदीच्या नंतर आणि ते GST लावल्यानंतर आणि ते करोनाच्या नंतर किती बिझनेस ठप केले, किती लोक देश सोडून गेले. सोशल मीडियावर आणि गव्हर्नमेंटची साईडवर अपडेटेड आहे की 9 लाख लोकांनी स्वतःनी देश छोडले. बाबा हे आम्हाला नको, भारत बाहेर जाते का? ते आतंकवादी आहे काय? ते त्यांना भ्रष्टाचारी आहे काय? हां, बरोबर आहे. त्यांना पण त्यांचा जॉब सिक्युअर राहायला पाहिजे साहेब होता. सिक्युरिटी तुम्ही दिले नाही. जे आता आपले संस्कृतमध्ये म्हणजे आपली संस्कृतीमध्ये ते म्हणते बाबा एक ब्राह्मण आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक वैश्य आहे आणि एक शूद्र आहे. हम्म. तर तुम्ही ब्राह्मणकडे तो ज्ञान घ्यायला गेले की नाही गेले ते माहिती नाही. क्षत्रिय जे लढतो आणि ते वैश्य पण मेन आहे ना साहेब, सगळ्याचा पोट भरतो. आता तेच तर बंद केली, कंपनी गेली, एवढी कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर गेली, मुंबईवरून गेली, लोकांचं काम बंद केले काय. आता एवढे लोक त्याच्यामध्ये मला असं माहिती आहे लगभग जे गव्हर्नमेंटचं डाटा अपडेटेड आहे. 2014, 15 किंवा 16च्या नंतर आपल्याकडे कमीत कमी 80 लाखचे वर जास्त असेल सुसाईड केलेले लोक. ते काय होते? ते काय ते बिझनेस ठप केले, बिझनेस गेले, लोकांच्या बरोबर काय कोणी काय काळजी काढली का त्यांची? बाबा हे कशासाठी? काय रेकॉर्ड नाही, डेटा आपल्याकडे. तर आम्ही चाहतो की तुम्ही तुमच्याकडे हे जे GSTच्या माध्यमाने तुम्ही टाईम द्या, त्याला वेळ द्या आणि GSTची दर कमी करा. तुम्ही 9% बोलून 18% आले. माझे शिक्षात जे एज्युकेशनमध्ये जाते त्याची बुक आणि ते पर्चेसिंगसाठी 18% GST आहे आणि ज्यांनीकडे डायमंड किंवा गोल्ड घेतले त्याला फक्त 2.5%. मग हे काय आहे? जे दर टाईम, दर मिनिट, दर महिन्यात परचेस करते त्याला 18% आणि जे वर्षात एक वन टाईम काढले त्याला 2%. बरं आता तुम्ही सगळं हा विषय सगळे व्यवस्थित समजावून सांगितलं, त्याबद्दल खरोखर मानलं पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला धरून जर तुम्ही मतदान लोकांना करायला सांगता आहेत, मग ह्यामध्ये मतविभाजन होऊन इंडिया आघाडीसारख्या पक्षाला फायदा होऊ शकतो असं माझं म्हणजे अंदाज आहे की तुम्ही सुद्धा लढताय, लोकांना विषय पटवून देताय. मग त्या पद्धतीने जर तुम्हाला मतदान झालं, थोडं मतदान हे ना आपलं मोदीजींना झालं,
तर तुम्ही कसं बघताय हे मतविभागणी नाही होणार का मोठी अशी मोठ्या प्रमाणात? बाळासाहेब, मग ती म्हणजे समोर तुमच्या विरोध तुम्ही इंडिया आघाडीला मदत करताय की किंवा कसं काय ते तरी निदान सांगा. नाही नाही असं बॅकडोर. नाही, असं नाही, बॅकडोर कोणाचा नाही आणि आमच्याकडे कोणी येणार पण नाही. कारण काय आमची ते पद्धत कोणाला पटत नाही अजिबात. आम्ही बोलतो रिक्त भूमिकर लावा, हे लोकांची रिक्त भूमिकर आहे ना, एवढी लँड लिहून ठेवलेली आणि यांच्यावर टॅक्स लावा. मग हे सगळे आम्हाला बाहेर काढणार, व्हायला घेऊ नका आतमध्ये. राईट टू रिकॉल आला आहे, तो भानगड करतो, त्याला बाहेर काढा. कारण काय आम्ही कोणाला मदत नाही करतो, पण हां नक्कीच देशात नरेंद्र मोदीला प्रेम करतो. नरेंद्र मोदीची पद्धती लोकाला पडती. पण तुम्ही एक लक्षात इथे पण द्या की व्यापारी वर्गची काय सिस्टम केलेली, व्यापारी वर्ग का परेशान होतो. 2014, 15, 16ला तुम्हाला व्यापारी भरपूर मतदान केले. त्यांनी ठरवले की बाबा मतदान करायचे, तर तो पण आपली दुकानवर नाही नाही मोदीला द्या, तर झाला ना. आता काय बोलतो. मनोजी तुम्ही मस्त फार मोठी गोष्ट सांगताय आणि दुसरी गोष्ट तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहेत. तर माझं म्हणणं असं होतं की तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या लोकसभेच्या उमेदवारीला एवढे समोर जाताय, तर अशा मोठ्या मोठ्या विषयांना धरून तुम्ही मोदीजींबरोबर कधी असं पत्रव्यवहार केला होता का की साहेब तुम्ही आता पंतप्रधान आहात, या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, अशा गोष्टी कधी घडल्या का? कारण शेवटी तुम्ही एवढ्या त्यांच्याबरोबर जर निवडून गेलात तर तुम्ही केंद्रात बसाल जाऊन. साहेब मी बोलतो तुम्हाला, मोदीजी मला एक गोष्टी एकदम छान वाटते की ते मनची बात मानते लोकाला प्रत्येक महिन्याला. हां, बरोबर. हां, महिन्याला. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये रेडिओनी हां, त्याने मन पोस्ट की बात. ऑफिसला जिंदा केले, त्यांनी रेडिओला जिंदा केले. हां. अहो आम्ही पण 5 तारीखला पत्र पाठवतो नरेंद्र मोदी साहेबाला, आमची पार्टी संपूर्ण भारतात पत्र अच्छा. पाठवते. ओके ओके ओके. 5 तारीखला आमचा फिक्स उत्तर दिवस आलं? आहे. उत्तर आलं? आज येणार काय साहेब? अच्छा. तुम्हाला काय वाटते आम्ही एवढे पत्र पाठवले, काही रिप्लाय आले नाही आले. नाही? कोणाला फुरसत आहे. तुम्ही बोलते आमचा संपर्क करा. हां, हां. आम्ही जर क्रॉस क्वेश्चन केले तर तुमची फाईल बाहेर. तुम्ही अच्छा. जर त्यांच्या पक्षात बोलले तर तुम्हाला आतमध्ये होते. ते काय सिस्टम नाही. ओके. आता तुम्हीच म्हणणार होते मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा, पर तर सारे खाने वाले देश को गाली देने वाले हां, हां. सगळे आपल्याकडे आहेत. आता अच्छा. तुम्ही कोणाच्याकडे आहे ते तुम्ही सांगा. ओके, ओके. आम्हाला हे गोष्टी पटली नाही. तुम्ही एक दिवस पूर्वी तुम्ही म्हणत होते की 70 करोडवाला आतमध्ये येऊन चक्की पेसिंग तो तुमच्याकडे. तो जो देशात शिवा घालतो, सेनाला सवाल करतो, तो तुमच्याकडे. मग यावेळेला मोदींना मोठा धोका आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे 100%. धोका आहे की नाही, पण पद्धत बरोबर नाही. आता जनताला माहिती आहे की जनताला काय करायचं. मी बोलू शकत नाही ते मला देणार की वोट का मोदीला किंवा काँग्रेसला, ते इंडिया वेगळी गोष्टी आहे. कोणाला पण द्या, हम्म. पण आपले हक जरा तुम्ही माहिती करायला पाहिजे. आपले हक्क काय देशात आणि संविधानमध्ये आपल्याला काय दिलेले, डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानमध्ये काय त्यांनी अमेंडमेंट केले, काँग्रेसच्या समयवेळेला काय अमेंडमेंट केले, काय हिंदूला दबावले आणि आता काय सरकार आली तर काय करते, ते यांचे सब्जेक्ट आहे मोठे. आमचे आहे प्रत्येक व्यक्तीला 5,000 महिन्याची इन्कम आमचे सिस्टममध्ये आहे. ते खनिज मुनाफा बटवारा असो किंवा ओपन लँड टॅक्समध्ये असो, त्याच्यामध्ये प्रावधान आहे. एक परिवाराला 10 ते 15,000 महिन्याला भेटले तर फार मोठी गोष्टी. का तुम्ही 80 करोड लोकांना राशन वाटून तुम्ही तर म्हणले. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की रेशन नाही द्यायचं, पैसे द्यायचे असं? कसं आहे की त्याच्या खनिजमध्ये त्यांचा हक्क आहे साहेब. नाही आलं लक्षात, पण तेवढे पैसे लोकांना प्रत्येक महिन्यात तुमच्या आमच्याकडे शकतात, प्लान आहे. असं म्हणताय. हो आमच्याकडे प्लान आहे, म्हणजे पण प्रत्येक तुम्ही आम्हाला जणाला- तिकडे जाणू देणार नाही ना. बरोबर, प्रत्येक महिन्याला एक घराला प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला 3 ते 5,000 अकाउंट मध्ये जातील. अकाउंटमध्ये नाही, त्यांचे हक्क जे बँकेमध्ये हां, येईल हां. आणि त्याला भेटू. आम्ही तसा प्रोग्राम करू शकतो, कारण देशात एवढे पैसे आहेत. मी तुम्हाला सांगतो, 1 रुपया हेक्टरनी तुम्ही जमीन दिलेली आहे 1,000 वर्षासाठी लॉंग बरोबर, लीज. बरोबर. हां. ते जमीन आता तुम्हाला पाहिजे, स्वतःला तुम्हाला अतुल जैनला पाहिजे किंवा मनोज नाईकला, मग भेटणार का 1 रुपया हेक्टरला आपल्याला? नाही भेटणार. बरोबर आहे. मग ब्रिटिशने चुकी केली, तुम्ही का चुकी करते? बाहेर काढा त्याला. आता देश आझाद आहे, लोकांची संविधानचा हक आहे की बाबा त्याला पण त्यांची जे प्रॉपर्टी आहे आता ओडिसाला किंवा बंगालला किंवा कुठे पण कोलची व्यवस्था वगैरे आहे. बरोबर. हां, कोल ते जे खनिज कोपरा वगैरे, वगैरे, हां, हां. बरोबर. मग तिथला जे 50% कमीत कमी लोकांना वाटप पाहिजे साहेब. ते हम्म. खनिज मुनाफा बटवारा आमचा बिल आहे खंबा. ओके. तर बघा मनोज नाईक यांचं म्हणणं असं आहे की आज खनिजमधून इतका पैसा येतो की प्रत्येक व्यक्तीला महिन्याचे 3 ते 5,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये नक्की हो, यस, येऊ 3 ते शकतात. 5,000 प्रत्येक व्यक्तीला भेटू शकते. भेटू शकतात. एवढा पैसा गव्हर्नमेंट आज स्वतःकडे घेते.
केंद्र सरकार नक्की अहो केंद्र सरकारकडे आहे ना, ते त्याचं काय प्रॉपर काय युजेबल काय. आता तुम्ही एवढी ईडी फिडी लावलेली आहे, ते पैशाचे काय युजेबल आहे. तुम्ही बोलला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, पण हे खनिज तर सारखा येणार ना. आता मला एक लँड पाहिजे साहेब लीजवर, तर मला ते बोलणार की नाही नाही तुम्ही एक काम करा, 10 ते 15,000 रुपये तुम्हाला लागतील आणि ₹1 हेक्टरला तुम्ही दिलेले हेक्टर ते क्लोज करा ना साहेब. तुम्ही किती रेव्हेन्यू जनरेट होते खूप तिथून? मोठी गोष्ट आहे. फार मोठा विषय आहे खरं म्हणजे चर्चेला हा. आपल्या डोक्याच्या पण पलीकडे जाईल असा विषय, पण खरंच हा विषय सामान्य माणसाला तर विचारात पण येणार नाही. तुम्ही जो अभ्यास केलेला आहे चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट साहेब, आता निवडणूक लढवायची आहे. आता तुम्हाला जसं माहिती आहे की आपल्याकडे आता सध्या एकच उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची त्यांना जाहीर केलेलं आहे. परत त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी यांनी संजीव कलकुरी यांना तिकीट दिलेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने प्रचाराला उतरणार आहात, किती लोक तुमच्यासोबत असणार आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही लोकांना तुमच्या सभा होतील का किंवा कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहात? साहेब मी तुम्हाला खरी सांगतो, मी एवढा अभ्यास तर केलेला आहे हा. की आता बिझनेस आहे, पॉलिटिक्स नाही. पॉलिटिक्सला बिझनेस ज्यांनी बिझनेस काढलेले झालाय. आहे, तर तुम्ही सभा घ्या, एवढे पैसे कोणाच्याकडे साहेब? भाजपलाकडे आहे. काँग्रेसचे तर ताले पण लावले. मग तरी पण सभा करणार, करोडो रुपये त्याचे नाही, पण एक्सपेन्सेस लोकांमध्ये आहे. कसं पोहोचणार हा विषय महत्वाचा आहे. आम्ही बोलतो ना साहेब तुम्हाला, हा. आज तुमच्या चॅनलला आहे काय, बरोबर, राईट, ओके, आम्ही शेअर करू साहेब, बरोबर. डे नाईट शेअर करू आणि Yes, लोकांना yes. आपल्या सब्जेक्ट पोहोचायला पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही काय काय मोठे मोठे स्पीच करते, तुम्ही काय काय बोलते, आम्ही हे देणार ते देणार ते देणार, तुम्ही लालच नाही देत काय? तुम्ही पण लोकांना business पण करताय. विषय पोहोचला पाहिजे की विषय. सदर उमेदवाराला काय सांगायचं आहे. आमचे 7 कानून लोकांकडे गेले, लोक एज्युकेटेड आहे. त्याच्यासाठी आमचा प्रचार आहे की आम्ही पार्टी नवीन आहे, आमच्याकडे पैसे नाही. जर आमच्याकडे 50 लाखची व्यवस्था होती तर आम्ही पण लोकांना घरात आमचे कानून पोहोचवू शकतो. पण आता आम्ही केले की आमच्यावर केस रजिस्टर करणार आहे. तुम्ही नवीन माणूस आहे, नवीन आता लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटला नवीन पार्टी नको साहेब अजिबात. तुम्ही राहा पक्षात, आम्ही राहा विपक्षात आणि देशात जाय खड्ड्यात. अशी चालू आहे पद्धत. मी राईट टू रिकॉलनी चुनाव लढतो उत्तर पश्चिममध्ये आणि मी एवढं आहे की मी जिथे पण बसतो, जिथे पण राहतो, जेवढे लोकांना मी प्रयत्न करतो लोकांना आपले मुद्दे सांगायचे. कारण आता प्रिंट आहे, प्रिंट मीडिया आहे आणि सोशल मीडियामध्ये ते आम्ही करू शकतो. आणि एवढी रॅली वगैरे घेऊन मोठे चॅनल लावून प्रेस कॉन्फरन्स आणि त्याच्यावर लाईव्ह आमची शक्ती नाही. बरं, पण आता आमचे इरादे कमजोर आहे, तसं पण आम्ही बोलणार नाही. बरोबर आम्ही आहे. लोकांच्या घरात जाऊन आमचे विषय पोहोचावू, कसा पण माध्यमाने आम्ही इरादे जाऊ. मजबूत है. मजबूत इरादे. कोणी ते लोकांना पण माहिती आहे, यांचे बाबा यांचे मुद्दे एकदम कडक आहेत. बरं, आता उद्यापासून फॉर्म भरायची वेळ सुरू झालेली आहे 26 तारीखपासून. कशी तयारी आहे फॉर्म भरायची आपली? साहेब आम्ही 30 तारीखला फॉर्म भरू आणि प्रेमाने जेवढे लोक आहे ते मी फोनवर बोललेले आहे तेवढे लोक बस आहे. आणि जेवढी टाईम आम्हाला भेटतील, आता तुम्हाला एक सांगतो अतुल भाऊ, नियम काय, नियमची धज्जा कोणी उडवतो असते हे तुम्ही बघा. आम्ही सध्या कोणाला बोलवू पण नाही शकत, बोर्ड पण लावू शकत नाही, प्रिंटिंग पण करू शकत, वाटप पण नाही करू शकत. आणि जे नॅशनल पार्टी म्हणती भाजप, सेना किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जे पण आहे ते चालू आहे साहेब. 2 महिन्यापूर्वी चालू आहे त्यांचे कार्यक्रम. बरोबर आहे. मग आम्ही काय करू? आम्ही बसू घरी? काय आहे चुनाव आयोगचं कानून, काय आचारसंहिता? जावं तुम्ही बघा, बडे बडे होल्डिंग लावलेले आहे, कोणी काय करू शकत काय? पण त्याची परमिशन असते ना, कशासाठी साहेब? परमिशन असते, त्याची परमिशन असते. साहेब आचारसंहिता लागू आहे, तुम्ही करू हम्म. शकत नाही ना. करा तुम्ही 4 तारखेच्या नंतर करा. हम्म, हम्म. पण आता भरपूर मॅटर आहे, काय बोलणार तर आम्हाला वाटत नाही. एवढ्या मोठी गोष्टी आम्ही बोलू शकत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही जेवढे बोलले तर आमच्यावर कारवाई होईल, ऍक्शन होईल. लागलेले आहे लोक कामावर. बरं, आता एक मला सांगा, कशा पद्धतीने निवडणुकीचं तुम्ही टार्गेट ठेवताय की तुम्ही काय, म्हणजे तुम्हाला काय असं वाटतंय की 4 तारखेला रिझल्ट जेव्हा लागेल तेव्हा मनोज नाईक साहेब कशा बघा, पद्धतीने हा, ही निवडणूक बघतायत लोकसभेची? लोकसभाची निवडणुकीमध्ये मी माझ्या ठिकाणं बघतो की एका तर अमोल कीर्तीकरला बाळासाहेब ठाकरेंनी ते डिसाईड केलेलं आहे, शिवसेना उद्धव. आता तर पेश फसलेलं आहे, भाजपला काय सुचत नाही. अजून आणि क्लिअर ते- नाही, डिक्लेअर नाही, युतीचं आणि डिक्लेअर नाही. युक्तीच्या तर विचारात करते, तुम्ही 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 कोण ते. आता हे विचार करा,
आणि अमोल कीर्तीकर साहेबांचे वडील होते, ते कधी 10 वर्ष मध्ये आपल्याला भेटले नाही. ते काय कार्यक्रम त्यांचे काय होते, त्यांच्यामध्ये काय आपल्याला काय दर्शन भेटले नाही. त्यांचे काय काम आहे तुम्ही लोकाला जाऊन विचारा. आणि सध्या हे आलेले यांच्यावर काय कारवाई वगैरे असं ते आहे, ते काय प्रोपोगंडा आहे किंवा केस आहे, ते पण वेगळी गोष्टी आहेत. पर आम्ही हे बघतो की ह्या लोकसभामध्ये मी जिथे पण जाईल तिथे आपले वोटच बनणार आहे, माझे वोटरच बनणार आहे. आणि माझ्या काय प्रोग्राम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. कारण सध्या काय म्हणते तुम्ही अगोदर बोलले की मग तिथं सेटिंग लावली, तसा नको आपल्याला. तर आम्ही करू प्रचार. आणि मी बोलतो साहेब तुम्हाला, तुम्ही 4 तारीखला रिझल्टच्या नंतर तुम्ही मला नक्की फोन करणार आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद देणार आहे की तुमच्या अपेक्षा अभिनंदन, एवढी अभिनंदन. तुम्ही माझ्याकडे एवढी अपेक्षा नाही. तुम्ही बोला अरे नहीं मनोज, ये तो हमने सोचा नहीं था. मैं वो करके दिखाऊंगा और मैं जनता को उनके हक दिलाने के लिए अंत तक लड़ूंगा. और एक एक व्यक्ति को जिनका जो हमारा जो कानून है 7 कानून, वो हम पहुंचाएंगे. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार मनोज नायकजी यांची तयारी आहे आणि रणनीती असते जी लोकसभे निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये एक रणनीती आखावी लागते. ती रणनीती काय असेल ते आता वेळेवरच कळेल. पण खूप होप्स आहेत की येणाऱ्या 4 तारखेला काहीतरी रिझल्ट त्यांचा चांगला लागेल असं त्यांनी म्हटलं आणि पेढे खायला आपण नक्की येऊ असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण चला त्यांना आपण शुभेच्छा देऊ. प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचणं हे आपलं काम आहे. त्यांचं ऐकणं, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. म्हणून मी आज तुम्हाला ह्या उमेदवारांशी भेटवलं. मनोज नाईकजी हे आपले उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उमेदवार आहेत. तर आता बघूया त्यांची जी प्रचाराची प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने सुरू होणार. 30 तारखेला ते फॉर्म भरायला जाणार आहेत आणि पुढे त्यांची जी कार्यपद्धती आहे ती सुरू होणार आहे. तर आता त्यांना आपण शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि माझ्या पण तुमच्या माध्यमाने तर लोकांना निवेदन आहेत, मतदारांना मतदारांना, मतदानाला उतरा, तुम्ही मतदानला या, कोणाला पण द्या, पण ते मतदान आपल्या करा. आतमध्ये ठेवा कोणाला द्यायचं. मी तर नक्की कन्फर्म आहे तुम्ही मला देणार आहे. अपने हक जागा साहब, ये मतदान बहुत सोच समझ करके आपको अपने विचार करके देना होगा, क्योंकि देश नई शक्ति नई ऊर्जा के साथ मैं आप लोगों के सामने रहूँगा. मनोज नायक, राइट टू रिकॉल पार्टी के लिए आपसे हाथ जोड़ के निवेदन करके वोट मांगूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज जी सिंबल बाद में मिलेगा आपको, शायद अभी तक मिले हैं. एक्चुअली हमारा तो प्रेशर कुकर ही है. अच्छा. हम लोगों का प्रेशर लेके उसमें उड़ाते हैं, सीटी हो जाते हैं. Confirm है? लेकिन हाँ, ऐसे तो हम लोग अच्छा. तीनों चारों चुनाव उसी में लड़े. हाँ. बट अब हमको प्रेशर कुकर भी लेने दिया जाएगा क्या? अच्छा, तो हाँ, शक हो जाएगी वो- लोगों को, एक सिंबल फिक्स हो जाता है करके. हाँ, ओके. तो वो देखेंगे. हमारा वैसे निशान प्रेशर कुकर पे ही लड़ते हैं. हाँ हाँ हाँ. और जब आपको पता है पद्धत ऐसी है कि इतने वोट रहेंगे, इतने उम्मीदवार रहेंगे या जीते हुए रहेंगे तो निशान फिक्स होता है. फिर ओके. निशान जाने में टाइम लगता है. इतनी बड़ी हम्म. शिवसेना थी, निशान कहाँ गया? तो बरोबर. निशान से कुछ नहीं, हमारा पहचान ही हमारा सब कुछ है. बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अतुल जैन भाई, आपके दर्शकों के लिए बहुत बहुत हमारे से आशीर्वाद की प्रार्थना है. धन्यवाद. तर आपली बातमीमध्ये मी इथेच थांबतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.